पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनीची मोजणी जलद गतीनं सुरू होणार आहे। फक्त 5 दिवसांमध्ये 802 एकर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे। कुंभारवळणा त्याचबरोबर एकतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी आणि उदाची वाडी तसंच वनपुरी या 7 गावांमध्ये विमानतळ उभारलं जाणार आहे। एकूण 3000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। दिवाळी आणि छठपूजेच्या गर्दीवर उपाय म्हणून पुणे इंदूर पुणे साप्ताहिक विशेष रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे। खडकी टर्मिनलवरून धावणारी गाडी 1 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान एकूण 18 फेऱ्या करणार आहे। या रेल्वेला देवास, उज्जैन, रतलाम, वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण, लोणावळा या ठिकाणी थांबे असणार आहेत। पुणे आणि पिंपरी शहरामध्ये नवरात्र आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीमध्ये महिलांची मोठी भागीदारी दिसून आली। गेल्या 9 महिन्यांमध्ये तब्बल 10,000 घरं महिलांच्या नावावर नोंदवली गेली आहेत। राज्य सरकारने दिलेल्या 1% मुद्रांक शुल्क सवलतीमुळे तब्बल 75 कोटी 68 लाख रुपयांची बचत झाली आहे। खरीप हंगामाला पावसाचा मोठा फटका बसलाय। सर्वाधिक फटका हा पुणे जिल्ह्याला बसलाय। सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वाधिक 26 लाख हेक्टरला अतिवृष्टीचा फटका बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे। राज्य सरकारकडून ऑगस्टपर्यंत पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना मदत दिली जाते। येरवडा ते कात्रज दरम्यान वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून प्रस्तावित जुळा बोगदा प्रकल्प महापालिकेने अव्यवहार्य ठरवून गुंडाळलेला आहे। सुमारे 20 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पाचा खर्च तब्बल 7,500 कोटी रुपये असून उपयुक्ततेच्या तुलनेमध्ये हा खर्च प्रचंड असल्याचं कारण देत त्यामुळे वाहतूक कोंडीवर आणि इतर पर्यायांवर भर देण्याचा संकेत मिळतोय।